या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथील सर्वसमावेशक विकास आराखड्यासाठी 259 कोटी 59 लाख रुपये खर्चास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागानं प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा शासन निर्णय नियोजन विभागानं जारी केला आहे. या विकास आराखड्यातील अंमलबजावणी आणि संनियंत्रणाची जबाबदारी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामागे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे. श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराचा विकास करण्यासाठी शासनानं विविध पातळ्यांवर व्यापक विचार करून आराखडा तयार केला आहे. ज्योतिबा मंदिर विकास आराखड्या अंतर्गत ज्योतिबा मंदिर संवर्धन आणि दुरुस्ती करणे, यमाई मंदिर संवर्धन आणि दुरुस्ती करणे, डोंगरावर येणारा पायवाटा संवर्धन सुशोभीकरण करणे, डोंगर कड्यांचं संवर्धन करणे, देवस्थान समिती किंवा प्राधिकरण नवीन कार्यालय बांधणे, डोंगरावर 2 ठिकाणी ज्योतस्तंभाची निर्मिती करणे, नवे तळे परिसर विकास करणे, केदार विजय गार्डन निर्मिती करणे, यमाई परिसर विकास करणे, करपूर तलाव, चव्हाण तलाव आणि मुरलीधर पुष्करणी तलाव संवर्धन करणे, ऐतिहासिक अंगारकर वाडा संवर्धन करणे, वाहनाकरिता पार्किंग व्यवस्था करणे, पाणपोई शौचालय बांधणे आदी बाबींचा समावेश आहे. या कामांवर पहिल्या टप्प्यात 259.59 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून त्यापैकी 81.60 कोटींच्या कामे थेट नियोजन विभागामार्फत करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची तत्वतः जपणूक करत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली कामे होणार आहेत. संबंधित कामांसाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय आणि पुरातत्वीय परवानग्या घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठीत करण्यात येणार असून या समित्यांचं संपूर्ण नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे राहणार आहे. त्यांचा राजा ज्योतिबा याच्या विकास आराखड्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारे पन्हाळा शेवाळीचे आमदार आदरणीय विनय गोरे सावकर साहेब यांनी पहिल्या टप्प्याला मंजुरी घेतली. खरं तर मी पंचायत समिती सभापती, वाडी रत्नागिरी सभापती सदस्य म्हणून पहिल्यांदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर या ज्योतिबावर येणारे एवढे कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांसाठी चांगली व्यवस्था व्हावी, पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून तलावाच्या सुशोभीकरण आहे, पार्किंगची व्यवस्था व्हावी या दृष्टीनं खरं तर पहिल्या टप्प्याचं हे मंजुरी दिलेलं आहे. याच्या पाठोपाठच या सगळ्या ज्योतिबाचा आराखडा व्यवस्थित व्हावा, सगळ्या पायवाटा व्यवस्थित व्हाव्या, पर्यटनाला चालना मिळावी, भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण भासू नये या पद्धतीने हा आराखडा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. यातून खरं तर ज्योतिबाचा चांगला आणि परत एकदा मी विनय गोरे साहेबांचं अभिनंदन करतो.